नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हॉट इज पीडीए आणि एक बेसिक सम आपण बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण काही त्याचे सम्स बघणार आहोत. इथे पहिला सम मी लिहिलाय का माझ्याकडे a⁴n b c⁴n where n greater than equals to 1. याच्यामध्ये पीडीए मध्ये जो मेन खेळ आहे ना तो पॉवरचा आहे. आता तुम्ही इथे बघताय ए आणि सी ची पॉवर सेम आहे, पण बी कोणत्याच पॉवरशी मॅच होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, जेव्हा एखादी गोष्ट पॉवरशी मॅच होत नाही तर ज्यांच्या पॉवर्स मॅच होत आहेत त्यांच्या पहिल्या सेक्शन साठी तुम्हाला पुश करायचंय, दुसऱ्या सेक्शन साठी पॉप करायचंय, पण जो मॅच होत नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला नो ऑपरेशन म्हणजे काहीच पुश आणि काहीच पॉप करायचं नाहीये इथे. आता जसं आपण इथे बघूया तर माझ्याकडे जर मी स्ट्रिंग घेतली, 3A मी घेतले आणि 3C येणार आहे, हे जस्ट मी अज्युम करतो आहे. तर याच्यामध्ये कसं होणार आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. Q0 ला पहिले आपण जसं मागच्या लेक्चरला बघितलं, मागच्या व्हिडिओमध्ये, का जेवढे पण एज येतील मी ब्ल्यू प्लेट पुश करत जाईल. म्हणजे हा माझा स्टॅक राहील, हा माझे रेड प्लेट, मी ब्ल्यू प्लेट तिथे पुश करणार, तर हे 3 ब्ल्यू प्लेट इथे पुश होतील. बी जसा येणार मी फक्त स्टेट चेंज करणार, पण काहीच पुश पॉप करणार नाही. आणि त्याच्यानंतर जसं सी येईल मी हे सगळं पॉप करायला चालू करेल, फक्त मी स्टेट चेंज करेल. सी आलो का मी जाणार Q2 ला आणि Q2 ला फिरवून Q2 ला मला स्टॅकला एम्प्टी करायचं. सो आपण याला सॉल्व्हिंगला लागू. बघा, Q0 ला ए आला, पहिले होती माझ्याकडे रेड प्लेट, मी Q0 लाच थांबलो, ब्ल्यू प्लेट त्याच्यावरती टाकली. सेकंड मी हे स्टेटमेंट आपलं पहिल्या ए साठी झालं. आता माझ्याकडे n नंबर ऑफ एज येतील Q0 ला, सध्या ब्ल्यू प्लेट राहील, मी Q0 लाच फिरेल, ती ब्ल्यू प्लेट इन्सर्ट केली. मीन्स दिस टू स्टेटमेंट इज गोइंग टू शो माय a⁴n. हे माझं a⁴n दाखवत आहे. आता माझ्याकडे याच्या डायग्राम नुसार बी येणार आहे, तर सध्या Q0 ला माझ्याकडे जर बी आला, टॉप ऑफ द स्टॅकला माझ्याकडे ब्ल्यूच प्लेट आहे, मी फक्त Q1 ला गेलो आणि नो ऑपरेशन म्हणजे दोनदा बी न लिहिता फक्त सिंगल लिहिला इथे. दोनदा बी म्हणजे तो पुश करतोय, सिंगल बी म्हणजे नो ऑपरेशन, आपण याला म्हणू शकतो नो ऑपरेशन आहे इथे. आता Q1 ला माझ्याकडे सी येणार आहे, टॉपमोस्ट सध्या ब्ल्यू प्लेट आहे, तर मी कुठे जम्प करणार आहे, Q2 ला जाणार आणि पॉप करेल. पॉप करताना यू जस्ट राईट एप्सिलॉन, एप्सिलॉन आपल्याला लिहायचं. देन Q2 ला नंबर ऑफ सीज येतील, सध्या Q2 लिहिली, ब्ल्यू प्लेट असेल, Q2 ला थांबेल, पॉप. दिस इज माय c⁴n. अँड आफ्टर दॅट Q2 चे सी पण संपतील, रेड प्लेट आहे, मी Q2 ला थांबेल आणि ती प्लेट पण पॉप करेल. ही झाली माझी टर्मिनेटिंग स्टेट. आय होप सगळ्यांना कळालं असेल. टपल्स मागच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघू शकता, ऍज इट इज लिहायचे आहेत. आता या सम मध्ये बघा, इथे जर मी बघितलं तर ए ची पॉवर आहे n+1, म्हणजे ए जर माझे 3 असतील तर बी माझे 2 असणार आहे, म्हणजे एक ए एक्स्ट्रा आहे. तर मग आपण काय करणार, या ए साठी नो ऑपरेशन म्हणजे काहीच पुश पॉप नाही करायचं, फक्त एका स्टेट वरून मी दुसऱ्या स्टेटला जाणार. दिस इज फॉर सिंगल ए, बट काहीच पुश पॉप नाही करणार. आणि त्याच्यानंतर हे तर माझ्या जर इक्वल, आपला जो पहिला सम होता, मग जितके पण एज येतील मी Q1 ला फिरेल, जसा बी येणार मी जाणार Q2 ला आणि Q2 ला थांबणार. आपण एक सॉल्व्ह करू याला. बघा, Q0 ला ए होता, रेड प्लेट आहे, मी Q1 ला गेलो, रेडची रेडच प्लेट ठेवली, काहीच पुश पॉप केलेलं नाहीये. आता माझ्याकडे Q1 ला मल्टिपल एज येतील, टॉपमोस्ट रेड प्लेट असेल माझ्याकडे इथे, मी Q1 लाच थांबेल आणि ब्ल्यू प्लेट काय करेल तिथे इन्सर्ट करणार. दिस इज फॉर माय हा एक्स्ट्रा ए साठी झालेला. Q1 ला मल्टिपल ए येतील, ब्ल्यू प्लेट असेल, Q1 BB म्हणजे हा जो लूप आहे हा मी या इथे फिरवलेला. देन माझ्याकडे Q1 ला बी येणार आहे, टॉपमोस्ट ब्ल्यू प्लेट आहे, मी Q2 ला जम्प करेल, पॉप करेल, इथे आलो. Q2 ला मल्टिपल बीज येतील, माझ्याकडे जेवढे एज तेवढ्यापेक्षा एक जास्त असतील, इथे Q2 लाच थांबलो, पॉप केलं, म्हणजे हा झाला माझा दिस सेक्शन. अँड आफ्टर दॅट Q2 चे बी पण संपले, रेड प्लेट असेल, Q2 ती रेड प्लेट पण पॉप केली, म्हणजे ही झाली माझी टर्मिनेटिंग स्टेट. तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी सम सेम आहे, फक्त तुमच्या काही स्टेट्स कमी जास्त होणार आहेत. आय होप तुम्हाला हे कळाले असेल. पुढच्या काही व्हिडिओज मध्ये आपण अजून काही सम्स बघणार आहोत. थँक्यू. माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.